ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. प्रमाणांनी परमात्मा वस्तू प्रकाशित होत नाही. भाग 1. ओव्या आहेत 16 आणि 17. प्रमाणांनी परमात्मा वस्तू प्रकाशित होत नाही हे ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जो विषो नाही कोणाही, जया प्रमेयत्वची नाही, तया स्वप्रकाशाकाई प्रमाण होय. जो कोणाचाही विषय होऊ शकत नाही, ज्याला प्रमेयत्वच नाही, म्हणजे जे जाणून घेण्याजोगे नाही, त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला काही प्रमाण आहे का? प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे, ते काही स्वतःसिद्धे वस्तूचा ठाई. परिच्छेदे म्हणजे मर्यादेमुळे. सिद्धांत रूपाने असणाऱ्या प्रमेयाला मर्यादित करण्यात किंवा त्याची निश्चिती करण्यास प्रमाण उपयोगी पडेल, पण स्वतः सिद्ध असणाऱ्या आत्मरूपाच्या ठिकाणी ते कसे काय राहू शकेल? स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, जयाची अठाई प्रमेयता नाही, विषय न होई कोणासी जो, तया स्वयंसिद्ध स्वयंप्रकाशासी प्रमाणे ती कैसी दावीतील. देखा प्रमेयाते जाणाया कारणे, नांदती प्रमाणे प्रत्यक्षादी. परी स्वयंसिद्ध आत्मा अप्रमेय, प्रमाणे ती काय होती तेथे. मागील 2 ओव्यात ज्ञानदेवांनी दृष्टीचे व वाणीचे कार्य कसे चालते ते सांगितले. त्यावरून पंचज्ञानेंद्रियांची कार्य कशी चालतात ते कळून येते. ज्ञानेंद्रियांनी ज्ञान करून देण्यास त्यांच्या पुढ्यात एखादा विषय हवा, मग त्या विषयाचे ज्ञान ज्ञानेंद्रियांनी होऊ शकते. आंबा पाहिल्यावर डोळ्यांना त्याचे रंग रूप, नाकाने त्याचा वास, रसनेला त्याची चव कळते, स्पर्शाला त्याचा मऊपणा अथवा कठीणपणा कळतो. नाद ऐकला की तो कसा आहे त्याचे श्रवणेंद्रियांनी ज्ञान करून घेता येते. अर्थातच त्या त्या इंद्रियांनी ज्ञान करून देण्यास त्या त्या इंद्रियांचा विषय पुढ्यात हवा. एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियाचा विषय जाणू शकत नाही. एखादी वस्तू आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रमाणाचा आधार घेतला जातो. त्यात इंद्रियांनी होणारे ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. ज्ञेय अशा वस्तूचे ज्ञान इंद्रियांनी होऊ शकते. उदाहरणार्थ, स्वयंपाकघरातील अग्नी डोळ्याला दिसतो, ही गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणाने कळते, त्याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणतात. पर्वतावर धूर पाहून तिथे अग्नी असल्याचे ज्ञान होते, ते तर्काने म्हणजे अनुमान प्रमाणाने होते. काही विषयांचे ज्ञान शब्द प्रमाणाने म्हणजे विश्वासातल्या व्यक्तीने सांगितल्यामुळे होते. जे ज्ञात आहे त्याच्या साहाय्याने अज्ञाताविषयी ज्ञान करून घेण्याची अशी प्रमाणे आपण नेहमी व्यवहारामध्ये वापरतो. प्रत्येक प्रमाणामध्ये ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिविधता असतेच. ज्ञानदेव 16व्या ओवीत सांगतात की आता परमात्मा वस्तू अशी कोणती भौतिक गोष्ट नाही की जिचे ज्ञान ज्ञानेंद्रियांनी करून घ्यावं, कारण ती कोणत्याही प्रमाणाचा विषयच होत नाही. त्यामुळे ती वस्तू म्हणजे प्रमेय ठरत नाही. प्रमेय म्हणजे अज्ञात अशी जाणून घेण्याजोगी गोष्ट. परमात्मा जाणून घेण्यासारखा विषयच नसल्यामुळं त्याच्या ठिकाणी प्रमेयत्व नाही. अंधारात लपलेली वस्तू प्रकाश प्रकाशित करू शकेल, पण प्रकाशाला कशाने प्रकाशित करणार? तसेच अशा स्वयंप्रकाशित परमात्मा वस्तूला कोणते प्रमाण प्रकाशित करू शकेल? पुढे 17व्या ओवीत ज्ञानदेवाने प्रमाणत्वाचा व्यवहार केव्हा घडतो ते स्पष्ट केले आहे. प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे. परिच्छेद शब्द परि अधिक छिद या धातूपासून बनला आहे. त्याचे अर्थ आहेत वेगळे करणे, मापणे, नक्की करणे. एखादी गोष्ट मापायची असल्यास तर ती लांबी, रुंदी, उंची वगैरेनी परिमित हवी, मर्यादित व्हायला हवी. आकाश अपरिमित आहे, त्यामुळे ते मापता येत नाही. प्रमेय म्हणजे जाणून घेण्याजोगी गोष्ट. परिच्छेद म्हणजे दिक्कालाने मर्यादित झालेली असेल तर प्रमाणत्वाचा व्यवहार संभवतो. सृष्ट पदार्थ हे प्रमेय असल्यामुळं ते मर्यादित आहेत, त्यामुळे ते प्रमाणांचा विषय होऊ शकतात. पण प्रमाणत्वासाठी अपेक्षित असलेले परिच्छिन्नत्व म्हणजे मर्यादितपणा परमात्मा वस्तूच्या ठिकाणी नाही. मग तेथे प्रमाणत्व कसे काय नांदू शकेल? दुसरी गोष्ट अशी की प्रमाणाने प्रमेयाचे ज्ञान करून दिले जाते, पण ज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे अशा परमात्म्याचे ज्ञान प्रमाणे कशी काय करून देतील? प्रमाणे कोणाला प्रमेय करणार व कोणाच्या प्रमेयचे कारण होऊन आपले प्रमाणत्व मिरवणार? कोणतीही वस्तू जाणून घ्यायची असेल तर तेथे जाणून घ्यायची वस्तू आणि जाणणारा यात भिन्नत्व हवं, तरच ती वस्तू जाणता येईल.
ज्ञाता व ज्ञेय जर भिन्न असतील तरच ज्ञान होणार आहे. पण अशी त्रिपुटी परमात्म ज्ञानात राहत नाही. तेथे ज्ञाता ज्ञेय भिन्न नसतात. ज्ञाता जेव्हा परमात्म्याला ज्ञेय बनवून त्याला जाणावया जातो तेव्हा तो ज्ञानस्वरूपच होतो. तर तेथे ज्ञाता व ज्ञेय ही भिन्नत्वाने कशी उरतील? अर्थात असं एकरूपत्व प्राप्त होत असताना कोणत्या प्रमाणाने कोणी स्वतःसिद्ध अशा परमात्म्याला जाणायचं? आणि तो जाणता न आल्यावर त्याचा निर्देश सत्ता, प्रकाश व सुख या शब्दाने कसा करायचा? कोणतीही गोष्ट प्रमाणाने सिद्ध झाली तर ती सत्य मानणे हा वैज्ञानिकांचा अथवा दार्शनिकांचा पिंड असतो. त्यामुळे जे प्रमाणांना विषय होऊ शकत नाही ती गोष्ट नाहीच असं मानण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. कोणत्याही प्रमाणाला प्रत्यक्ष प्रमाण हे आधारभूत असतं. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रियार्थ सन्निकर्ष ज्ञानम. इंद्रिये व विषय यांच्या संयोगातून उत्पन्न होणारे ज्ञान ते प्रत्यक्ष प्रमाण. प्रमाणाने ज्ञान करून घेण्यामध्ये ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी असते. त्यामुळे प्रमाणांचे कार्य हे देशकाल परिच्छिन्न व मर्यादितच राहते. पण विषयांचे ज्ञान ज्या ज्ञानेंद्रियांच्या सहाय्यानं चालतं त्यांना ते ज्ञान करून देण्याची शक्ती कोठून प्राप्त होते याचा विचार वैज्ञानिकांच्या अथवा दार्शनिकांच्या तर्क प्रक्रियेत येत नाही. मग ज्या आधारावर ज्ञानेंद्रिय कार्य करतात तो आधार कोणता असा प्रश्न निर्माण झाल्यावर शब्दांची लिही पुसली जाते, प्रमाणांची परी संपुष्टात येते आणि काही नाही पण शिल्लक उरते. तो आधार कोणता यावर लक्ष केंद्रित करणे ज्याला साधते त्यालाच सर्व प्रमाणांच्या अतीत असलेली जी परमात्म वस्तू तिचा साक्षात्कार घडतो व तिच्याशी तो एकरूप होऊ शकतो. शून्य निशून्याचे बीज अशी महाशून्यावस्था त्याला प्राप्त होते. अर्थात ही अवस्था म्हणजे बौद्धांचा शून्य सिद्धांत नाही, ही गोष्ट ज्ञानदेवाने पूर्वीच स्पष्ट केली आहे. पुढे ज्ञानदेव या चर्चेचा मथितार्थ सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे.